हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आज मी तुमच्यासाठी असा पदार्थ घेऊन आलेली आहे जो पदार्थ अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि आपल्या घरगुती साहित्यामध्ये बनवून तयार होतो. तो म्हणजे सगळ्या पिठांचे बनवून आज आपण धिरडे बनवणार आहोत. हे धिरडे खाण्यासाठी खूपच हेल्दी आहेत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी एका भांड्यामध्ये पाव कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यानंतर पाव कप मी या ठिकाणी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. त्यानंतर पाव कप रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे. पाव कप बेसन पीठ मी या ठिकाणी घेतलेले आहे आणि पाव कप बाजरीचे पीठ मी घेतलेले आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून मी यामध्ये घालून घेतलेला आहे. आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. आता आपण मसाले यामध्ये घालणार आहोत. त्यासाठी मी 2 चमचे लाल मिरची पावडर या ठिकाणी घेतलेली आहे. अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे. 2 चमचे मी कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे मी धना पावडर घेतलेली आहे. या ठिकाणी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर तुम्ही भरपूर वापरू शकता. आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याचे चांगले बॅटर बनवून घ्यायचे आहे. यासाठी तुम्ही या ठिकाणी विस्करचा वापर करू शकता. आपले बॅटर छान बनवून तयार झालेले आहे. आता मी या ठिकाणी एक काकडी घेतलेली आहे आणि काकडी किसून मी यामध्ये घातलेली आहे. लहान मुले काकडी खायला किंवा अन्य काही भाज्या खायला कानकूच करतात, तर त्यासाठी आपण हा पर्याय आपल्याकडे आहे. आपण असं किसून यामध्ये घालू शकतो. लहान मुलांसाठी खूपच हेल्दी आहे आणि किसून घातल्यामुळे त्यांना खाताना याची चव जाणवणार नाही, समजणार नाही. त्यामुळे तुम्ही काकडी किंवा गाजर किंवा अन्य काही भाज्या असतील ते तुम्ही असं किसून घालू शकता. मी एका पॅनला तेल लावून पॅन छान गरम करून घेतलेला आहे. आता आपण यावरती धिरडे टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी धिरडे घालण्यासाठी वाटीचा वापर केलेला आहे. तुम्ही एका खोलगट चमच्याचा देखील वापर करू शकता. आपल्याला 2 ते 3 मिनिटे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये आपण यावरती तेल घालून घेणार आहोत. यामध्ये कांदा असल्यामुळे आपले धिरडे गोलच बनेल याची शक्यता नाही आहे. धिरडे आपल्याला दोन्ही साईडने अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन नसेल तर तुम्ही तेल लावण्यासाठी कांद्याचा वापर करू शकता. जर का तुम्ही कांद्याने तेल लावले तर धिरडे चिटकत नाही. किंवा अन्य डोसा देखील तुम्ही करत असाल तर तुम्ही फक्त कांद्याने तव्याला तेल लावा, जेणेकरून डोसा असेल किंवा धिरडा असेल ते तव्याला अजिबात चिटकणार नाही. आपले धिरडे आता दोन्ही साईडने भाजून तयार झालेले आहे. खूप सुंदर रंग धिरड्याला आलेला आहे. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये धिरडे दोन्ही साईडने छान भाजून होते. या धिरड्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्या घरातच अवेलेबल असतात, त्याच्यामुळे आपल्याला बाजारात जायची गरज पडत नाही. आणि लहान मुलांच्या आता शाळा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही लहान लेकरांना टिफिनमध्ये हे धिरडे बनवून देऊ शकता. लहान मुले खूप आवडीने खातात. यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दुसरी चटणी देखील खाऊ शकता. आपले पौष्टिक आणि हेल्दी धिरडे झटपट असे बनवून तयार झालेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.